बदाम मालिक. हॉट instead of milk. हॉट बदाम मालिक. This is the view. This is the fort. आणि ही पूर्ण बाउंड्री आहे फोर्टची. बुरुज, इथे एक बुरुज. हे चंदनवारी. इथून ट्रेक होते शेषनाग लेकला. आम्ही नाही करत आहे. आणि व्ह्यूज सॉलिड आहेत. हे बघा इथे इथे मागे हा मेन पॉईंट आहे. त्याच्या पुढे आर्मी जाऊ देत नाही. आणि इथे बघा हे माउंटन्स काय दिसतात वरचे सगळे. आणि मस्त आहे. ड्राईव्ह मस्त होती, मजा आली. आता आम्ही जातो. आम्ही इथे थांबत नाही कारण की ॲजसच असं काही नाही आहे. आता बेताल व्हॅलीला जातो. तिकडे आहे, तिकडे थोडे फोटोज वगैरे काढू. आत्ता आम्ही जिकडे व्ह्यू पॉईंटला थांबलो तिकडे खूप फोटो काढले. हे बघून घ्या, हिमालयन 450 आणि 108 किलोमीटर. आत्ता आम्ही आलो आहे हॉटेलपासून. आणि 30ची ॲव्हरेज देते. 31ची देत होती मागे. आणि यार मस्त काम केलं हिमालयनवाल्यांनी. काय गाडी बनवली आहे. फ्युअल रेंज बघा 129 आहे. फ्युअल कन्झम्पशन दाखवतात आहे. वोल्टेज, बॅटरी वोल्टेज, इंजिन टेम्परेचर. आणि सही काम केलं आहे. गुड वर्क रॉयल एनफील्ड. बेताल व्हॅली आहे ही. आता आपण तिकडेच जाऊया, थोडेसे फोटो काढू. आणि पूर्ण पहाड आणि ती झेलम रिवर. आम्ही बेतुल व्हॅलीत एंट्री केली आहे. 100 रुपये पर हेड तिकीट आहे. आणि आतमध्ये रेस्टॉरंट वगैरे सगळं आहे. मागे तिथे एक बकरी होती जिला चष्मा घालून फोटो काढायचे पैसे घेतात. हॉर्स रायडिंग असते इथे पण. आणि मस्त व्हॅली. आम्ही वरून जी बघितली आहे तीच आता खाली आलो आहे. दिस इज द व्हॅली. आणि इथे रेस्टॉरंट वगैरे पण आहे. सो थोडंसं पेट पूजा पण होऊनच जाऊ दे. सकाळपासून काय नाही खाल्लं. ते सकाळी जे ब्रेकफास्ट केलेला तेवढाच. त्या व्हॅलीला आज लंच चालू आहे. टाईम बघा 2:34. आणि इथे पण मॅगी. आणि इकडे बघा काय ऑप्शन आहे. हॉट केसर बदाम मालिक. हॉट Instead of milk. हॉट बदाम मालिक. 70 रुपये मालिक मिळतो. बेताल व्हॅली. हे बघा पूर्ण असं आहे आतमध्ये. आणि व्हॅली व्ह्यू आहे. आणि 100 रुपये तिकीट आहे. पैसे वसूल आहे. हॉर्स रायडिंग पण करू शकता. आम्ही गुलमार्गमध्ये केली होती हॉर्स रायडिंग. सो आम्ही आता इथे नाही करत आहे. बट एक गोष्ट आहे की बार्गेन करा. जेवढं बार्गेन करणार तेवढं कमी होणार. कारण की त्यांनी सांगितलेला रेट तुम्ही 100-200 कमी केले ना काही फरक नाही पडत. मस्त बार्गेन करा दाबून. हा आता हा नाही तर दुसरा शोधा. एवढं काय बार्गेनिंग स्किल आली पाहिजे बस. तरच पैसे वाचतील. नाही तर खूप खर्च आहे. घोडेभाऊ. पहाडी घोडे. आणि इथे टेंट पण लावला आहे लोकांनी. आणि चारी साईडने पहाड, मध्ये ही सुंदरशी व्हॅली. आणि आता आपण इथे जाऊन थोडेसे फोटो काढूया. बिकॉज हा पाण्याचा कलर फक्त इथंच दिसेल तुम्हाला, अजून कुठेच नाही. सॉरी, उत्तराखंडला पण दिसतो. म्हणजे ज्या हिमालयन रेंजेसमधनं जे ग्लेशियरच्या नद्या येतात ना त्यात सगळ्यात तुम्हाला हाच कलर दिसेल मोस्टली. 100 वेजी सॉफ्टी. बेताल व्हॅली. टाईम टू से बाय. बट त्याच्या आधी इथे थोडे फोटो काढू आपण सुंदरसे. आणि आय गेस उन्हात नको जाऊ, मेल्ट होईल. मस्त आहे. हे बघा इथे 786 किलोमीटर टोटल झाल्यात. आपण आहे अवंतीपुराचा. याच्या थोडंसं त्या साईडला पुलवामा आहे.
तिथे आपल्या आर्मीवर अटॅक झाला होता. आणि आता इथं थोडासा अजून आपल्याला जायचं आहे 37 किलोमीटर. आणि या 786मधले ऑलमोस्ट 250 ते 300 किलोमीटर मी चालवली आहे गाडी. Done for the day. Today's ride 224 kilometers. 3 किलोमीटर अजून बाकी आहे. आणि ॲव्हरेज बघा काय देते गाडी, 33.1. एवढा माझी डॉमिनार देत नाही कधी. आणि हवा चेक करतोय पेट्रोल पंपला. अजून 3 किलोमीटर आहे हॉटेल पोचायला. सो टोटल होईल 227 किलोमीटर्स आजची ट्रिप. काश्मीर अर्ध्या दिवसासाठी ही गाडी घेतली 500 रुपयात. कारण की रिक्षावाले कुठे पण जाण्यासाठी 500 ते 1000 मागवते. सो बेटर की सेल्फ ड्राईव्हमध्ये 500त मी खूप फिरू शकतो. आणि उद्याचं तर माहितीच आहे तुम्हाला काय होणार आहे. नसेल माहिती तर मी उद्या सांगेन. उद्या खायला बसलो आहे. आता आम्ही हरिपर्वतला चाललो आहे. ही स्कूटी भेटली आहे जिच्यात काहीच पॉवर नाही आहे. आणि हा रोड बघा काय आहे. खाली 50 रुपयाची तिकीट आहे इंडियनसाठी पर पर्सन. जी आम्ही काढली आणि आता चाललो आहे घनदाट जंगलातनं हरिपर्वत फोर्ट. कोणच नाही, आम्ही दोघंच आहे. आणि सेफ्टी आहे बिकॉज CRPF आहे सगळीकडे. सो काही टेन्शन नाही. बघा तो फोर्ट आहे वरती. आणि इथे आर्मी चेक इन होतं आहे. आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड गरजेचं आहे. काहीतरी एक आयडेंटिटी प्रूफ द्यायला. आणि आता आम्ही चाललो आहे तिथपर्यंत. थोडं चढावं लागेल, बघू. फोर्टमध्ये एंट्री मारली आहे. हा बघा फोर्ट. आणि इथे ते शंकराचार्य टेम्पल. आपण तिथे होतो. अजून एवढं जायचं आहे. आणि ही खूप दमली आहे. सो मोस्ट पॉसिबली फोर्ट इथूनच बघून आम्ही निघून जाऊ. आणि कोणच नाही, आम्ही दोघंच आहे. असं लेट होत चाललं आहे कारण की आज काळोख लवकर होईल. इंडोर नाही म्हणत आम्ही आलो. म्हणजे मॅडमने थोडी ताकद दाखवली म्हणून. सी दिस इज द व्ह्यू, दिस इज द फोर्ट. थोडीशी लोकं होती, जास्त कोण नाही आहे. सी वरती आपला तिरंगा. आणि हे असा फोर्ट आहे. सुंदर आहे. इथून पण अख्खं श्रीनगर दिसतं बाय द वे. एक मस्जिद आहे त्या साईडला तिकडे. आणि हे गुरुद्वारा आहे. आणि आपला झेंडा पण आहे. सी काली माता टेम्पल आणि गुरुद्वारा इथे. मस्जिद त्या साईडला आहे फोर्टच्या. काली माता टेम्पल, जय अंबे माँ. आणि साईडला गुरुद्वारा. आपला ट्राय कलर. राजबाग 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 लॅव्हेंडर. आर्मी आहे सो सेफ्टी आहे. आप यहाँ पे ही रहते हो? हाँ जी, हमारी ड्यूटी है इधर ही. पॉज करा आणि वाचून घ्या. आझादी का अमृत महोत्सव, डेडिकेटेड टू इंडिया पीस अँड प्रॉस्पेरिटी. 15 ऑगस्ट. आणि काय मस्त व्ह्यू होतोय बघा. हे वाच आधी. हे बघा पाण्याची टाकी एक खाली पण आहे. आणि ही पूर्ण बाउंड्री आहे फोर्टची. बुरुज, इथे एक बुरुज त्या साईडला पण आहे. आणि खाली पण बुरुज आहे. अनलाईक आपले फोर्ट हा बऱ्यापैकी प्रिझर्व आहे. आपले पण ठेवा यार प्रिझर्व. किती सुंदर आहेत आपले फोर्ट. पर्वत आहे आणि स्टोरी ती वाचून सांगते. हरिपर्वत टेकडी काश्मीर खोऱ्याच्या मध्यभागी आहे आणि श्रीनगर शहरावर वर्चस्व आहे. काश्मीरचा सांस्कृतिक इतिहास सांगणाऱ्या नीलमाता पुराणानुसार 6 to 8 सी खोरे हे सतीसर म्हणजेच भगवान शिवाची पत्नी सतीचे सरोवर असे नावाचे सरोवर होते. नाग काश्मीरचे आदिवासी सतीसर येथे राहणाऱ्या जलोद्भव राक्षसाने त्यांना छळले होते. एका आख्यायिकेनुसार देवी सतीने मैना पक्षाचे रूप धारण केले आणि जालोद्भवावर एक खडा टाकला. हा खडा आकाराने वाढला आणि राक्षसाला चिरडले. अखेरीस हेरी पर्वत बनले. सो असं हेरी पर्वत बनलं. हरी पर्वत इथे हेरी पर्वत लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हेरी पर्वताच्या उत्तरेकडे उतारावर शारिका मंदिर हे देवीला समर्पित असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे, ज्याने स्वतःलाच करण्यासाठी गारफोटी म्हणून प्रकट केले.
जात आलोय आम्ही. मस्त हवा येते, जिथून पण ओपन आहे ना, इथून आर्मी लक्ष ठेवत असेल बाय द वे. आणि बघा पूर्ण श्रीनगर. त्या दिवशी जेव्हा आम्ही आपल्या शंकराचार्य हिलला गेलेलो तेव्हा ऊन होतं. आज ऊन बऱ्यापैकी कव्हर आहे. सी प्रत्येक साईडने एक वेगळा व्ह्यू. सेम ॲज दिस वन. सी ती खाली पण गुरुद्वारा आहे बाय द वे. आणि बघा त्या साईडला दाल लेक आहे तिकडे पूर्ण ही जेवढी दिसते. आणि ते शंकराचार्य टेम्पल समोर. सायलीचा जरासा पाय मुरगळला पायऱ्या उतरताना, बिकॉज अशा तुटलेल्या पायऱ्यात. आणि मी चाललोय तिथून एक व्ह्यू बघायला दाल लेकचा आणि अपोजिट साईड ऑफ व्ह्यू. आत्ता सध्या आपण होतो तिथे. आणि सी माझी बायको. दाल लेक हे आहेत ऑफ सीझनला येण्याचे फायदे. कोणच नाही आहे पूर्ण. आणि फोर्टवरती पण 4-5 लोक होते. एक फॅमिली होती कोलकाताची. आणि BSF आहे, आर्मी आहे आपली. सो खूप सेफ आहे. ठीक आहे, कधी येऊ शकता. 6 वाजेपर्यंत चालू असतं. आत्ता 4:30 वाजले आहेत. पण मौसम बघा, सूर्यदेव आज बऱ्यापैकी झाकले गेले आहेत काळ्या ढगांमध्ये म्हणून. आणि तिथे जायचं आपल्याला दाल लेकला, आपल्याला चालवायची आहे. आणि तिकडे हजरतबल दर्गा पण आहे. ती आहे गेस हजरतबल तर तिकडे आहे कुठेतरी आहे. आम्ही गेलो ना तिकडे. आता आम्हाला जायचं सायकल चालवायला. चला आम्ही आलो होतो इथे सायकल चालवायला. हे रेट सर हा ॲप आहे चार्टर्ड, तो डाउनलोड करावा लागतो. एवढं सगळं आहे. पण एकच प्रॉब्लेम आहे की 300 रुपये डिपॉझिट करायचे आणि व्हॅलिडिटी ऑफ डिपॉझिट लाईफ टाईम. बट डिपॉझिट रिफंडसाठी तुम्हाला मेल करावा लागतो. आणि आम्ही ॲपवरच्या रिव्ह्यू बघितले प्लेस्टोरवरती, तर त्यांनी सांगितलं की 2 महिने झाले मला डिपॉझिट आला नाही आफ्टर सो मेनी ईमेल्स. सो लेट्स सी घ्यायचं की नाही माहीत नाही. एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहेत तरी पण. ओके, सो ॲपमध्ये खूप सारे ग्लिच आहेत. सो वी डिसाइडेड नॉट टू टेक इट बिकॉज 300 रुपीज अटकून जातील. मोठी अमाऊंट नाही आहे बट वर्थ नाही आहे ज्या त्या सायकल आहेत त्यांच्या हिशोबाने. आणि दुसरा पॉईंट हा आहे न घेण्याचा की हिची इच्छा होती सायकल चालवायची, बट हिने सायकल चालवली 4थीत. म्हणजे गेले 26 वर्षात तिने सायकल चालवलेली नाही आहे. आणि रिस्की असं आहे की ह्याच्या बाजूला दाल लेक आहे आणि त्या कट्ट्याची हाईट जवळजवळ 1 फूट असेल. जराशी चुकी आणि ही डायरेक्ट पाण्यात. सो रिस्क नको आहे. 300 रुपये चालेल गेलेले. पॉईंट 5मध्ये आहे का? हो. हे आहे लाल चौक मार्केट. पुढे लाल चौक आहे आणि हे असं पूर्ण लोकल मार्केट आहे. एवढं नीट क्लीन पार्किंग आहे इथे. बाजूला गार्डन आहे. अशी इथे सगळ्या गोष्टी भेटतात. आणि असं तुम्ही असं बघितलं ना, लांबून दाखवतो, हे बघितलं ना असं वाटेल का दिस इज नॉट इवन इंडिया. लुक ॲट इट. हे तुम्हाला असं वाटेल की अरे कुठल्या तरी फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही आलाय. पूर्ण आहे लास्टपर्यंत.